नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर नवरीमुळे हिटलरला या मालिकेमध्ये काय घडलं? लीलाच्या घरून कालिंदीला भेटून आल्यापासून एजेची आई खूप चिंतेत असते. तिला सारखा गिल्ट होत असतो. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत आहे, आपल्या चुकीची शिक्षा दुसरे भोगत आहे, असं तिला मनातून वाटत असतं. आजीच्या मनात भलते-सलते विचार येत असतात. तेवढ्यात वरून लक्ष्मी पूजेचं ताट घेऊन येत असते आणि दुर्गा ही फोनवर बोलत असते. तेवढ्यात दुर्गा लक्ष्मीला येऊन धडकते आणि पूजेचं ताट खाली पडते आणि त्यातल्या त्यात सगळं हळद कुंकू खाली पडतं. तर दुर्गा फोनवर बोलणं थांबवते व नोकराला बोलावून ते साफ करायला सांगते. पण हे सर्व आजीने बघितलं असतं. तिला हे अपशकुन वाटत असतं. एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल असं तिला वाटत असतं. या विचारात आजीला बीपी शूट होऊन चक्कर येतो. त्या खाली पडतात. आजीला खाली पडलेलं पाहून दुर्गा आजीकडे धाव घेते. तितक्यात एजे येतो. तो हे दृश्य बघून आई असं जोरात ओरडतो आणि तो आजीला उचलतो, मोठ्या सोफ्यावर ठेवतो व नोकराच्या मदतीने आजीला वर घेऊन जातो आणि एजे स्वतःच्या फॅमिली डॉक्टरला कॉल करून बोलावून घेतो. डॉक्टर लवकरच येतात आणि आजीला बघतात. तर आजीच्या तोंडातून लीला लीला हे नाव येत असतं. मग डॉक्टर तपासून झालं की एजेला बोलतात, तुम्ही जरा बाहेर या. एजे बाहेर येतात आणि डॉक्टर एजेला सांगतात की ही लीला कोण आहे, तर तिला बोलावून घ्या, कारण तिच्या येण्याने पेशंट लवकर दुरुस्त होईल. कारण आजीला जो त्रास आहे तो मानसिक त्रासामुळे बीपी शूट झालेला आहे, असं ॲडवाईस डॉक्टर देतात. तर तितक्यात दुर्गा मधात बोलते, डॉक्टर तुम्ही मेडिसिन देऊन द्या, आजी लवकरच बऱ्या होतील. तर एजे दुर्गावर ओरडतो आणि बोलतो, डॉक्टर तू आहेस की ते आहेस, पटकन लीलाला कॉल लाव आणि बोलाव. तर दुर्गा लीलाला खोटा खोटा कॉल लावायची ॲक्टिंग करते. मग एजे विचारतो, लागला की नाही कॉल? दुर्गा बोलते, लागत नाही आहे. तर एजे बोलतो, मीच जाऊन येतो. तर एजे स्वतः लीलाच्या घरी जातात. असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.